लोकशाही मराठी आणि रुद्रचा एक्झिट पोल आता आपल्या समोर आलेला आहे। आपण हा एक्झिट पोल आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। अत्यंत चुरशीच्या लढती मुंबई आणि इतर 28 महापालिकांमध्ये होणार असल्याचं एकंदरीत या एक्झिट पोलमध्ये दिसतं आहे। मुंबईपासून आपण सुरुवात करतोय। पक्षनिहाय जागा मुंबईमध्ये एक्झिट पोलचा अंदाज नेमका काय आहे आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। भाजप 80 ते 90 जागा मुंबईमध्ये मिळवू शकतं अशी शक्यता आहे। शिवसेनेला 35 ते 40 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 60 ते 70 जागा मिळू शकतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवला गेलेला आहे। मनसेला 7 ते 12 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे। काँग्रेस आणि वंचित हे दोन पक्ष मुंबई पालिका निवडणूक एकत्रित लढतायत। काँग्रेसला 22 ते 27 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर वंचितला फारसं यश मिळताना दिसत नाहीये, पण किमान एक जागा त्यांना मिळू शकते असा अंदाज वर्तवला गेलेला आहे। तर इतर जे पक्ष आहेत त्या पक्षांना 10 ते 15 जागा मिळू शकतील असा अंदाज लोकशाही मराठी आणि रुद्रच्या एक्झिट पोलमध्ये आपल्याला दिसतो आहे। मुंबईमध्ये पक्षनिहाय वोट शेअर नेमका किती असू शकेल? लोकशाही मराठी आणि रुद्रचा एक्झिट पोल नेमका काय सांगतोय? भाजप 26% इतका वोट शेअर, त्या खालोखाल शिवसेना उबाठा 25% इतका वोट शेअर आहे। शिवसेना 13% इतका वोट शेअर असण्याचा अंदाज आहे। मनसे 8% इतका वोट शेअर असेल असा अंदाज आहे। काँग्रेसला 10% इतका वोट शेअर असेल असा अंदाज आहे। वंचितला 2%, तर इतर पक्षांना 16% इतका वोट शेअर मुंबई पालिका निवडणुकीमध्ये मिळू शकेल असा अंदाज लोकशाही मराठी आणि रुद्रच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तर मुंबईमध्ये युती आणि आघाडी निहाय किती जागा मिळू शकतील? आपण लोकशाही मराठी आणि रुद्रचा एक्झिट पोल पाहतो आहोत। भाजप शिवसेना युतीला 115 ते 130 जागा मिळू शकतील असा अंदाज दिसतोय। शिवसेना उबाठा आणि मनसेला 67 ते 82 जागा मिळतील असा अंदाज आहे। तर तिकडे काँग्रेस आणि वंचितची आघाडी आहे। या दोन पक्षांना एकत्रितपणे 22 ते 27 जागा मिळू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। युतीनिहाय वोट शेअर नेमका काय आपण पाहतो आहोत। भाजप शिवसेना 39%, शिवसेना उबाठा आणि मनसे 33%, काँग्रेस आणि वंचित 12% आणि इतर 16%। आणि त्यानंतर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं ते मुंबई महानगरपालिकेकडे। मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने विचार केला तर लोकसभा मतदारसंघ युती निहाय जागा नेमक्या किती मिळू शकतात त्याचा अंदाज लोकशाही आणि रुद्रचा एक्झिट पोल यावेळेला दाखवताना दिसतोय। खरं तर अजिंक्य, मुंबई उत्तरमध्ये भाजप शिवसेना 33 जागा मिळवू शकते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मनसे यांची जी त्या ठिकाणी आहे त्यांना 4च जागांवरती यश मिळू शकतं। काँग्रेस आणि वंचित बहुजनला 4, इतर 0 आणि एकूण 41 जागांचा निकाल मुंबई उत्तरसाठीचा असा असू शकतो हा अंदाज आहे। मुंबई उत्तर पश्चिम मध्ये भाजप शिवसेनेला 26 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आणि मनसे याला 13 जागा, काँग्रेस वंचितला त्या ठिकाणी 4 जागा। मुंबई उत्तर पूर्व मध्ये भाजप शिवसेनेला 18 जागा, त्यानंतर 13 जागा मिळू शकतात। शिवसेना आणि मनसेची जर त्या ठिकाणी 7 मिळाली तर 13 जागा त्यांना मिळू शकतात। काँग्रेस वंचितला 2 आणि इतर 5 अशा प्रकारे आपल्याला चित्र पाहायला मिळू शकतं। अजिंक्य, बरोबर आहे। आणि विशाल सर, पुढची जी आहेत 3 लोकसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य मध्ये काय नेमकी स्थिती असू शकते, जो आपण लोकशाही मराठी आणि रुद्रनं सर्वे केलेला आहे एक्झिट पोल त्याचा जो समोर आलेला आहे त्यानुसार मुंबई उत्तर मध्यचा जर आढावा घ्यायचा झाला तर भाजप शिवसेना या युतीला 18 जागा मिळतील असा अंदाज आहे। शिवसेना उबाठा मनसेला 13 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे। काँग्रेस वंचितला 8, इतरांना 1 जागा मिळू शकेल असा अंदाज आहे। बरोबर आहे। म्हणजे मुंबईमधील 227 जागांपैकी एकूण आपण विचार केला तर भाजप शिवसेनेला 121 जागा, त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला 71 जागा, काँग्रेस आणि वंचित एकत्र आल्यानंतर 25 जागा, इतरांना 10 अशा प्रकारे 227 जागांचा एक्झिट पोलचा अंदाज लोकशाही मराठी आणि रुद्रचा यावेळेला आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। त्यामुळे मुंबईमध्ये यंदा भाजप शिवसेनेची सत्ता येणार, महायुतीची त्या ठिकाणी सत्ता येणार हे स्पष्ट होताना दिसतंय। अगदी खरं आहे। आणि आपण यानंतर आपण विभागवार काय नेमका एक्झिट पोल सांगतोय
ते बघूया। सुरुवात आपण करूया पश्चिम महाराष्ट्रापासून। पुण्यामध्ये भाजपला 90 ते 100 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे। शिवसेनेला 8 ते 12 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 30 ते 40 जागा मिळतील असा अंदाज आहे। काँग्रेस 10 ते 15 जागा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 2 ते 3 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 ते 5 जागा आणि मनसेला 2 ते 3 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे। इतर 5 ते 10 जागांवर यशस्वी होतील असा अंदाज बरोबर आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्याची जशी उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती, पिंपरी चिंचवडमध्ये काय होऊ शकतं तर त्याचा देखील एक्झिट पोलचा लोकशाही मराठी आणि रुद्रचा आपण अंदाज यावेळेला पाहतोय। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप 70 ते 85 जागा राखू शकते। त्यानंतर शिवसेना 4 ते 8 जागा, कारण मुळातच जागा त्यांनी कमी लढवलेल्या होत्या। त्यानंतर राष्ट्रवादी जी आहे अजित पवारांची, तिला 35 ते 50 जागा मिळू शकतात। काँग्रेसला या ठिकाणी मात्र शून्यवरती समाधान मानावं लागू शकतंय। उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 1 ते 3 जागा, त्यानंतर राष्ट्रवादी जी आहे शरद पवारांची 1 ते 2 जागा ते मिळवू शकतात। मनसे त्या ठिकाणी खातं उघडून 1 ते 2 जागा राखू शकतंय आणि इतरांना 2 जागा मिळू शकतात। पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणची आपण पश्चिम महाराष्ट्रातली एकूणच परिस्थिती पाहिली। आणि या 2 महानगरपालिका अशा आहेत ज्या महानगरपालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढतायत। त्यामुळे कुठेतरी सत्तेत येण्याच्या दृष्टीनं जे प्रयत्न अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाने केलेले होते ते यशस्वी होतील का नाही याबद्दल सध्या या एक्झिट पोलच्या नुसार तरी साशंकता दिसतेय। पिंपरी चिंचवड नंतर तिसरी महानगरपालिका महत्त्वाची पश्चिम महाराष्ट्रातली ती म्हणजे कोल्हापूरची, ज्या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे। 20 ते 25 जागा भाजपला कोल्हापुरात मिळण्याची शक्यता आहे। शिवसेना सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसतेय। 15 ते 20 जागा कोल्हापुरात शिवसेनेला मिळतील असा अंदाज आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5 ते 10 जागांवरच समाधान मानावं लागणार आहे की काय अशी चिन्ह आहेत। तर काँग्रेसला 28 ते 32 जागा मिळतील असा अंदाज आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला 1 ते 2 जागा अगदी नॉमिनल जागा मिळतील असा अंदाज आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळू शकेल असा अंदाज आहे। मनसे आणि इतर पक्षांना 3 ते 5 जागा अंदाजे मिळू शकतील असा एकंदरीत अंदाज लोकशाही मराठी आणि रुद्रच्या एक्झिट पोलमध्ये खरोखर आहे। मात्र कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी काँग्रेस सरशी करू शकते असा अंदाज वर्तवायला हरकत नाही, कारण एका बाजूला भाजप शिवसेना, आपण प्रत्येक पक्षाची वेगवेगळी या ठिकाणी काय शक्यता आहे ते पाहतोय। 28 ते 32 जागा मिळून मात्र काँग्रेस त्या ठिकाणी सरशी करू शकते। कोल्हापूर पाठोपाठ आपण आता इचलकरंजीकडे जाऊयात। इचलकरंजीमध्ये भाजप 30 ते 40 जागा, 3 ते 5 जागा शिवसेना राखू शकते। राष्ट्रवादी जी अजितदादांची त्याला 1 ते 2 जागा, काँग्रेसला मात्र फारसं यश इचलकरंजीमध्ये मिळू शकत नाही। त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 1 जागा, त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांची आणि मनसे 0-0 त्या ठिकाणी पाहायला मिळतात। इतर जे आहेत ते मात्र एक फॅक्टर चांगला ठरवू शकतात, कारण 20 ते 30 जागा या अपक्ष किंवा इतर जे पक्ष त्या ठिकाणी लढाई लढताना दिसत आहे त्यांना यश त्या ठिकाणी मात्र जास्त मिळताना दिसतंय। 20 ते 30 जागा म्हणजे भाजपच्या बरोबरीची कामगिरी इचलकरंजीमध्ये इतर किंवा अपक्ष देखील करू शकतात। इचलकरंजीमध्ये पहिल्यांदाच पालिका निवडणूक होती आणि त्यामुळे तिथला जो आत्ताचा जो अंदाज आहे तो आता त्याबद्दल बोलणं थोडंसं धाडसाचं होईल। पण लोकशाही मराठी आणि रुद्रनं जो सर्वे केला होता त्यानुसार जो एक्झिट पोल आता हा समोर येतोय त्या एक्झिट पोलमध्ये इचलकरंजीत 20 ते 30 जागा इतर पक्षांना, जे स्थानिक पक्ष सुद्धा आहेत काही, त्यांना यश मिळताना दिसू शकेल। सांगली आणि सोलापूरची आकडेवारी सुद्धा आपल्या स्क्रीनवर सध्या आपण पाहतो। नक्कीच विभाग निहाय तर आपण जाणार आहोत। सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं ते मुंबई महापालिकेच्या अंदाजांकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।